राहुरी बाजार समितीसमोर सकाळी 11 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले होते। या प्रसंगी देवेंद्र लांबे, सतीश तोडमल, संतोष चोळके, प्रवीण देशमुख, राजेंद्र वाडेकर, मच्छिंद्र गुंड, सचिन ठुबे, रावसाहेब खेवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मराठा समाजाच्या व्यथा आणि मागण्यांविषयी सरकार उदासीन असल्याचं सांगत आपला रोष व्यक्त केला। आज राहुरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकारकडनं गेल्या 6 महिन्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी घटनेतील आमच्या भगिनीला न्याय, स्वामीनाथन आयोग व ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। आज 6 महिने होऊन देखील महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारे कुठलीही घोषणा अंमलात आणलेली नाही। त्यामुळं सकल मराठा समाजाच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने राहुरीमध्ये देखील सकाळी 11 वाजता आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले आहे। वेळीच सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा यापुढे वेगळ्या पद्धतीने शांततेत चाललेले आंदोलन हिंसक होतील याची दखल घ्यावी व या ठिकाणी मी थांबतो। आरक्षणासाठी मराठ्यांच्या लाखोंच्या संख्येनं राज्यभर महामोर्चे निघाले। कोपर्डी घटनेमधील निर्भयाला न्याय मिळत नाही। आमच्या विविध मागण्यांना आणि आरक्षण मिळावे याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। या बाबी गंभीर आहेत। मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले तरी न्याय का मिळत नाही? याला जबाबदार कोण? याला आपणच जबाबदार आहोत। आपला केवळ मतांच्या राजकारणासाठी वापर केला गेला। याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता आली आहे। मागण्या मंजूर झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। आंदोलनाप्रसंगी उशिरा पोहोचून निवेदन स्वीकारण्यास येणाऱ्या महसूल प्रशासनाचा यावेळी तीव्र धिक्कार नोंदवत आंदोलनाप्रसंगी तणावाची आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। याप्रसंगी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शांततेचं आवाहन करत आपण शिवरायांचे मावळे आहोत, प्रशासनाला दाखवून देऊ असं आवाहन केल्यानंतर लोक शांत झाले। यानंतर आंदोलनास्थळी तहसीलदार हेमलता बढे यांचे उशिराने आगमन झाल्यामुळे प्रशासनाला उपस्थित आंदोलकांनी धारेवर धरत निवेदन सुपूर्द केलं। आंदोलनाप्रसंगी राजेंद्र खोजे, डॉक्टर सचिन मुसमाडे, अविनाश पवार, प्रशांत मुसमाडे, प्रदीप बुजाडी, नवनाथ सप्रे, राजेंद्र लबडे, सतीश वाळुंज, सुनील तनपुरे, सौरभ उंडे, अतुल तनपुरे, कांता तनपुरे, अशोक कदम, ॲडव्होकेट तुषार भुजाडी, ॲडव्होकेट राहुल शेटे, धनंजय मसे, विठ्ठल बोरुडे, सचिन धासाळ, आदिनाथ तनपुरे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते। चक्काजाम आंदोलनात अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, एपीआय लक्ष्मण भोसले, बालाजी शेंगे पल्लू, राज्य राखीव दलाचे कमांडर PSI महेश गोले, सहाय्यक फौजदार DD गायकवाड, DB जाधव, कॉन्स्टेबल शंकर रोकडे, गृहरक्षक दलाचे समादेशक आरिफ इनामदार यांच्यासह 41 पोलीस कर्मचारी, 20 जवान आणि गृहरक्षक दलाचे 20 कर्मचारी असा मोठा पोलीस फौजपाटा या प्रसंगी हजर होता। तासभर चाललेल्या आंदोलनाप्रसंगी रस्त्यांच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। न्यूज रिपोर्टर मीनाश पटेकर, S9 मीडिया, राहुरी।